जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपाव या शाळेच्या वतीनं आज आपण इयत्ता 4थीतल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाची एक आठवण राहावी म्हणून आज या ठिकाणी एका छोट्याशा वडाच्या रोपाचं या ठिकाणी आपण आज वृक्षारोपण करणार आहोत। मानवी जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे तर ज्या वेळेला ह्या जगाचा आपण निरोप घेईल तो शाश्वत नियम आहे की जो कोणी जन्माला आला त्याला एक दिवस जायचंच आहे, पण जाताना आपण ह्या पृथ्वी तलावर काय ठेवून जायचं तर आपली एक आठवण म्हणून या ठिकाणी आपण कार्याच्या रूपामध्ये आपण ठेवली पाहिजे। आज या ठिकाणी 4थीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त आपण एक झाड लावतोय। ज्यावेळेस विद्यार्थी 4थीतून 5वीला बाहेर दुसऱ्या शाळेमध्ये जातील, परंतु ते बाहेर गेल्यानंतर त्यांची एक आठवण या ठिकाणी राहावी म्हणून आपण हा छोटासा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय। बघा, या पृथ्वी तलावर शाश्वत असं काहीच नाही, पण जे काही चांगलं आहे, जे काही शाश्वततेकडे जातं, अशा गोष्टीचा आपण नेहमी विचार केला पाहिजे। आज आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आपण या उदारीकरणामुळे एवढं या ठिकाणी भौतिक सुविधेच्या मागं लागलेलो आहे की ह्या भौतिक सुविधेच्या पाठीमागं जात असताना जो आपला पर्यावरणाचा शाश्वत विचार आहे तो विचारही आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं। म्हणून ह्या एका पृथ्वीचा आपण ऋण म्हणून त्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून आज या ठिकाणी या छोट्याशा वटवृक्षाचं आपण वृक्षारोपण या ठिकाणी करत आहोत आणि एक चांगला मेसेज आपल्या मुलांमध्ये जावा, कारण ही मुलं म्हणजे उद्या आपल्या देशाचं भवितव्य आहे। उद्या ज्यावेळेस ते मोठे होतील एक पर्यावरणाचा विचार या निमित्तानं त्यांच्या मनामध्ये रुजावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणून आपण हे वटवृक्षाचं छोटंसं झाड या ठिकाणी लावत आहोत। सर्वांना नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपाव नेहमीच पर्यावरणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच इतर कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो त्यानिमित्त कोणत्या निमित्तानं झाड लावणं हा आपला एक उद्देश असतो। वृक्षारोपणामध्ये सर्व विद्यार्थी नेहमी आनंदानं सहभागी होतात, पण या ठिकाणी मला आज आवर्जून सांगायचं आहे की सध्याची जागतिक परिस्थिती बघता अमेरिका, इस्रायल, इराण या देशामध्ये सध्या युद्धाची परिस्थिती आहे, युद्ध सुरूच आहे। तसंच पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये सुद्धा युद्ध सुरू आहे। त्या युद्धामुळे आर्थिक हानी तर मोठ्या प्रमाणात होतेच, त्याचबरोबर पर्यावरणाची हानी, जल प्रदूषण, हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि हा ऱ्हास कुठेतरी थांबवावा, त्यात एक छोटासा वाटा, खरीचा वाटा म्हणून आपण नेहमी हे वृक्षारोपणाचं काम करत असतो। आता आपण यासाठी वडाची निवड केलेली आहे। वृक्षांचा राजा वड का म्हटलं जातं तर वडाचा महत्त्व एवढं आहे पर्यावरण परिस्थितीमध्ये की सर्व सजीव, मुंगीपासून हत्तीपर्यंतचे सर्व सजीव उदरनिर्वाह करण्याची ताकद या वडामध्ये आहे। हा वड ज्यावेळेस मोठा होऊन याचा वटवृक्ष बनेल, त्याच्या मुळ्या खडक भेदून खोलवर जातील, त्यावेळेस पावसाळ्याच्या हंगामामध्ये 1 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये साठवण्याचं काम हा एक वड करणार आहे। म्हणून भूगर्भाची जलपातळी वाढवण्याचं काम हा करतोय, सजीवांना अन्न देण्याचं काम हा करतोय, 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम हा वड करतोय। म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडाची पूजा केली जाते। वटपौर्णिमेला सुवासिनी बायका आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ह्या वडाची पूजा करत असतात। असा हा 200-300 वर्ष जगणारा वटवृक्ष आज आपण या ठिकाणी लावतो आहोत। 4थीच्या मुलांना आपण या रूपानं निरोप देताना एक रोप लावतो आहोत, त्यांची आठवण आम्हाला नेहमी राहील आणि या रोपाची काळजी आमच्या शाळेतली सध्याचे इयत्ता 2रीमधील विद्यार्थी आयुष, ओंकार, वरद, शिवतेज, पृथ्वीराज हे याची जबाबदारी घेणार आहे। हे सुद्धा मुलांना आनंद वाटतोय की आम्हाला एक झाड मिळालं। 4थीच्या वर्गांचे मुलांचा पण आनंद वाटतोय की आमच्या नावाचं निरोपाचं एक झाड या ठिकाणी लागतंय। असा हा कार्यक्रम आपण वृक्षारोपणाचा या ठिकाणी घेत आहोत। सर्वांनी मिळून आता काय करूया, या वटवृक्षाचं रोपण या खड्ड्यामध्ये करूया। धन्यवाद। वृक्षारोपण काळाची गरज, हवा सुगंधी होईल, धरणी गार ठरेल, जिथे हरियाली फुलले तिथे स्वप्नम सजतील, सर्व निसर्गासाठी जीवनाचे आभार। वृक्षारोपण काळाची गरज, हा आमचा बंधन। वृक्षारोपण काळाची गरज, सर्वांच्या स्वप्नात रंग भरूया, जंगल जणू खरं आमचं, प्रकृतीच्या कुशीत नांदूया।